हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. कशा आहात सगळे? हो, मी पण मजेत. गणेश जयंती असल्यामुळं माझी तर ना इतकी धगधग उडलेली आहे. सगळी स्वच्छता करण्याच्या पाठीमागे मी पडलेले आहे. मधले एक 2-3 दिवस संक्रांतीचे होते म्हणून मला काही हे लवकर करता आलं नाही. करायला तर आधीच घेतले. खरं संक्रांती आली त्याच्या आधी 2 दिवस पावसानं आमच्या बेळगावमध्ये पावसानं वातावरण एकदम थंडगार केलं होतं. त्याच्यामुळं माझं हे सगळं आणि थोडं डिले झालं. म्हटलं आता एकाच दिवशी ना सगळं काढायचं, काहीच ठेवायचं नाही. म्हणून मी हे सगळे माझे ब्लँकेट्स, मोठे मोठे ब्लँकेट्स आहेत ते सगळं धुवायला घेतलं आणि म्हटलं एकाच दिवशी सगळं धुवून काढायचं. बकेटमध्येच ना असं सर्फचं पाणी करून ना त्याच्यामध्ये असे मोठे मोठे ब्लँकेट घालून असं वरून मी तुडवत होते. म्हटलं आता चला एक्सरसाइज पण होते माझी आणि हे असं धुवून काढूया पटपट. म्हणजे टाईम सकाळच्याच वेळेस हे सगळं करून घेतलेलं बरं असतं अंघोळीच्या आधी. म्हणून हे सगळे ब्लँकेट्स मी अशी धुवून घेत होते. इतके मोठे मोठे आहेत त्याच्यामुळं ना मला घरीच मी धुते. मी 2-3दा बाहेर ड्रायक्लीनला दिले, खरं मला काही त्यांचं पटलेलं नाही ते धुतलेलं. मग म्हटलं तेव्हापासून जे काही आहे ते मी माझ्या स्वतःच्या हातानंच धुते. आपल्या हातानं धुतलेली ती काही मजा वेगळीच असते. म्हणजे खुशी असते आपल्याला. आपलं अंथरूण, आपलं कामरूण, आपलं काही असेल ते आपलं आपणच करतो. पण हे सगळं मी असं धुवून घेत होते. हॅलो फ्रेंड्स, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांद्रुगे ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानसं असं कमेंट करून देखील सांगा तुम्हाला काय मला ह्याच्यात चेंजेस करावं किंवा काय वाटत असेल किंवा असं काही पण तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी ब्लँकेट्स तर धुवून घ्यायला लागले. आता एक झालं त्याच्यानंतर दुसरं. म्हटलं आता छान असंच तुडून तुडून धुतलेलं बरं, कारण की हे हाताने किंवा ह्याच्यानं काय होणार नाही. म्हणून बकेटमध्येच असं पाणी घेऊन मी स्वच्छ असं सगळं ब्लँकेट्स धुवून घेतले. त्याच्यानंतर हे 2 ब्लँकेट तर छोटे आहेत. कसे तर मी हे ड्रायरमध्ये पण घालते आणि ते ड्रायरमधनं छान असं सुकून देखील येतात. खरं दुसरं ब्लँकेट इतकं मोठं आहे ना, काही सांगायचंच नाही त्याचं. म्हणून त्याच्याबरोबरच आता मोठी कुस्ती होणार आहे माझी. आता हे सगळे छोटे छोटे ब्लँकेट्स मी धुवून हाताने असं कम्फर्टच्या पाण्यामधून काढून सगळे ड्रायरला घालून वाळून घेते. म्हणजे ड्रायरमधनं छान असे वाळून येतात ते. मग त्याच्यानंतर वरती काय पटकन घातलं की सुकतात. हे बघा ड्रायरमधनं जेव्हा मी काढले हे किती छान असं सुकून आलं. म्हणजे असे असल्या साईजची ड्रायरमध्ये छान असं जातात. खरं मोठे मोठे ह्याच्यापेक्षा मोठे असतात ते काय मी ड्रायरमध्ये नाही घालत. हे आता असंच जरासं पाणी नितळण्यासाठी मी ठेवते. जसं की आता हा मोठा ब्लँकेट आहे माझा सगळ्यात. तो ब्लँकेटची जरासं कुस्तीच खेळावी लागते ह्याच्याबरोबर. ह्याला धुणं म्हणजे जरासं म्हटलं तर अवघडच जातं आहे मला. आणि एकटीकडनं ह्याच्यामध्ये इतका कापूस कॉटन असल्यामुळं ना हे ओझं होतं धुतल्यानंतर. खरं काय करणार, हे धुवायला तर पाहिजे. म्हणून ह्याच्याबरोबर मी चांगली कुस्ती खेळत होते. म्हटलं चला आज म्हटलं भरपूर एक्सरसाइज माझी झालेली आहे. म्हणजे इतकी एक्सरसाइज, महिन्याची एक्सरसाइज एकाच दिवशी वाटतं मला पूर्ण भरून काढली आहे मी. म्हटलं सगळे ब्लँकेट्स असं तुडून तुडून धुवून काढले. आता धुतले तर खरं ह्याची धुतल्यानंतर ह्या ब्लँकेटसंगट माझी परत दुसरी कुस्ती असते किंवा म्हणजे त्याला सुकवण्याचं काम खूप म्हणजे टास्क असतो तो. त्याला धुणं किंवा त्याला उचलणं आणि हे सगळं एकटीच करते मी. कारण की आणि कोणाची तर मदत घेतली ना ते एक काम डबल होतं आहे. म्हणून मी माझी कामं मीच करते. मला खूप आवडतात तसं माझी कामं मलाच करायला. म्हणून हे सगळं मी स्वच्छ असं आणि परत खाली काढून त्याच्यावरती आणि परत सर्फचं पाणी घालून असं तुडून परत चांगल्या पाण्याने 1-2-3दा घालून म्हणजे असं धुवून काढले ना त्याला व्यवस्थित सगळं. म्हटलं छान असं धुवायचं. जसे की तुम्हाला माहीत आहे गणेश जयंती आहे म्हणून मी हे सगळं करत आहे. जसे की दिवाळी, दसरा, गणपती म्हणजे गणेश चतुर्थीला लोक जसं घरदार सगळं स्वच्छ करतात तसंच माझं काही हे गणेश जयंतीला करायचं असतं. म्हणजे मी पूर्ण सगळं अंथरूण काम म्हणजे काही पण घर असं मी ठेवत नाही. झाडण्यासकट म्हणजे सगळं मी करून घेते गणेश जयंतीला. कारण की गणपती बाप्पा येणार म्हटलं तर सोहळ्यानं सगळं करावं म्हणतात. म्हणून मी हे सगळं आत्ताच करून घ्यायला लागले. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघाला, तुमच्या इथं गणेश जयंती कशा रीती साजरी केली जाते हे देखील मला कमेंट करून सांगा. कारण फार लोकांच्या घरात गणेश जयंती दिवशी गणपती आणतात. तसं माझ्या घरी आणतो मी 1 दिवसाचा गणपती. तुमच्या इथं असं काही आहे का? तुमच्या इथं काही गणेश जयंतीला काही असं कार्यक्रम वगैरे होतात का? काही नवीन असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा.
हे बघा माझी काय कुस्ती चालू झालेली आहे ब्लँकेटबरोबर. आता मी त्याला असं माझ्या बाथरूममध्ये असं एक ग्रिल आहे त्या म्हणजे पाईप त्याच्यावरती ना मी असं सगळे हे ब्लँकेटला असं वरती टाकत आहे. एक असं वाटते ना एक हत्तीचं पिल्लू उचलल्यासारखंच आहे हे एकसारखं. ह्याला उचलायचं ओझं इतकं होतं. पाणी गेल्यावरती कापसाची गोष्ट ओझीच होणार. ते ओझं झाल्यावरती त्याला असं टाकून घेतपर्यंत ना माझे तर नाके 9 झालेत आता. आता थकली मी अक्षरशः म्हणजे इतकं तुडवून तुडवून धुवून त्याच्यानंतर ह्याला उचलून ह्याच्यावरती टाकतपर्यंत आणि असं टाकल्यामुळे ना ह्याच्यातलं सगळं पाणी निथळून जाते. मी सकाळी लवकर धुतले की नाही आता एक 2-3 तासामध्ये त्याच्यातलं सगळं पाणी असं निथळून जातं. मग मला पटकन मग हलकं होते ते मग नंतर मला काही वाटत नाही. मग मी वरती त्याला व्यवस्थित घेऊन जाऊन वाळत घालू शकतो. हे बघा असं खाली घसरून काय नव्हेच हे घसरून पडायला लागले. आता हे असंच मी ठेवते थोडा वेळ. तर धुवून पाणी निथळून झाल्यावरती हे सगळे ब्लँकेट्स मी सगळे वरती टेरेसवरती घेऊन गेले. 1-2-3दा माझं असं खालवर झाली फेरी. पहिला मोठं ब्लँकेट घेऊन वरती घेऊन ठेवून आले. त्याच्यानंतर म्हटलं छोटे ब्लँकेट्स घेऊन गेले आणि पाठीमागच्या बाल्कनीमध्ये म्हटलं असं सुकत घालूया मोठ्या ब्लँकेटला म्हणून मी पाठीमागच्या बाल्कनीमध्ये हे ब्लँकेट सुकत घालत होते. म्हणजे पाठीमागच्या साईडला ब्लँकेट सुकत घालत होते. असं म्हटलं सगळं अंथरूण सकाळी धुतल्यामुळं जरासं आता कवळं ऊन यायला चालू झालं आहे. म्हटलं इतकी घाण झाली होती कपडे वगैरे सगळं धुवून म्हटलं सगळं अंघोळी वगैरे आवरली. त्याच्यानंतर म्हटलं हे सगळं वाळत घालायचं काम करायचं. म्हटलं पटकन हे सगळं वाळत घालत होते. इकडच्या पुढच्या साईडला पाठीमागच्या साईडला जितकं जागा मिळेल तिथं म्हणजे सगळं धुवून काढले एकाच दिवशी. आता ॲडजस्ट करायचं आहे जागा कुठं मिळेल काय मिळेल त्याच्यावरती घालायचं. आणि त्याच्यापेक्षा म्हटलं तर माझ्या घरावरती पत्रे आहेत त्याच्यामुळं ना सगळं ऊनच घरावरचं गायब झालं आहे. मग जितक्या साईडनं असं 3-4 साईडनं फक्त ऊन येते तेवढंच साईडला मोठे असे अंथरूण घालून घेत होते मी. आणि हे असे मोठे जिथं जागा नव्हती तिथं असं फोल्ड वगैरे करून म्हणजे कसंही करून आपलं मॅनेज करत होते सगळं अंथरूण घालायला. आता म्हटलं सगळं पटापट घालून घेऊया. त्याच्यानंतर म्हटलं हे टेरेस आता म्हटलं टेरेसचं पण काम खूप आहे करायचं. वरती आल्यावरती बघितलं टेरेसकडं पण दुर्लक्ष झालं होतं. खूप दिवस बघितलेच नव्हते. म्हटलं आता ते देखील म्हटलं जरासं अंथरूणचं पाणी गळू दे एकदा. आणि नंतर म्हटलं आता कसं तर ते मी ड्रायरमधूनच काढले. म्हटलं तर आता ऑलमोस्ट ते छान असं वाळून देखील आलेत. आता ते झाल्यावरती म्हटलं टेरेसकडे जरासं लक्ष देऊया म्हणून म्हटलं हे सगळं अंथरून घेत होते मी. घरी काही असं फेस्टिवल्स ते नसले तर आपल्या स्त्रियांचं खूप धगधग उठते. म्हणजे घर देखील आवरायचं स्वतःला देखील आवरायचं त्याच्यानंतर घरची कामं हे इतकं असतात ना. सण मात्र 1-2 दिवसाचा असतो खरं त्याच्या आधी करायची तयारी मात्र 8-15 दिवसाआधीपाशी चालू झालेली असते. तसंच काही माझ्या संगत चाललेलं आहे. आता 1च दिवसाचा सण आहे खरं त्याच्या आधी ही पूर्वतयारी म्हटलं तर मला 8 दिवस आधीच चालू झालेली आहे. तुमचं कसं असतं हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर हे सगळं मी घालून घेतले आता. वरच्या बेडरूमचे कर्टन्स वगैरे पण काढले होते. म्हटलं कर्टन्स वगैरे पण वरचं धुवून घेऊया स्वच्छ पहिला. नंतर म्हटलं हे टेरेसचं ब्लँकेट सगळं वाळलेलं होतं ते काढून सगळं ठेवले. संध्याकाळच्या वेळेला म्हटलं आता टेरेस धुवून घेऊया म्हणून सगळं टेरेसवरती म्हटलं बघा किती घाण झालं आहे टेरेस. म्हटलं एकदा स्वच्छ असं खरांटा घेऊन ना झाडू काठीचा त्याच्यानं असं स्वच्छ घासून घेत होते. म्हणजे जितकी ताकद लागेल तितकी ताकद लावून ना मी टेरेस स्वच्छ करून घेत होते. तर म्हटलं आता पटापट हे पण काम करून घेऊया म्हणजे घर स्वच्छ झालं. आता वरचं पण स्वच्छ म्हणजे सगळं आजूबाजू काय आहे ते स्वच्छ करायचं एवढंच ठरवले होते. म्हणून म्हटलं पटापट हे सगळं स्वच्छ करून घेऊया. आणि त्याच्यानंतर ते आर्टिफिशियल फ्लावर्स मी भिजत घातले होते. घरात इतके आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत ते देखील मी सर्फच्या पाण्यात भिजत घातले होते. आणि म्हटलं आता त्यांना पण एकदा स्वच्छ धुवून घेऊन वरती वाळत घालायचं म्हणून मी त्याची पण तयारी करत होते. हे बघा मी टेरेस वगैरे स्वच्छ करून घेतले एकदम.
माझ्या टेरेसवरती असं स्टाईल्स असल्यामुळं ना जरा पाणी घालून असं जरा घासलं ना तर खूप छान असं क्लीन होतात. म्हणजे आराम असं वाटतं. घर कसं खाली आम्ही स्टाईल आहे तसेच मला वरती पण वाटतं. एकदा खरं सरळ स्वच्छ धुवून घेतलं की ना खरंच छान दिसतं. हे बघू शकता. असं धुतल्यावरती किती सुंदर असं टेरेस म्हणजे आराममध्ये इथं आम्ही म्हणजे उन्हाळ्यात तर आमची मज्जाच असते. आम्ही टेरेसवरतीच असतो. हे सगळं स्वच्छ करून घेतले. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं ते आर्टिफिशियल फ्लावर्स पण धुतलेले आहेत. ते पण वाळत घालायला घेऊन यायचं होतं वरती. म्हटलं ते घेऊन येते आता खाली. ते आणून सगळे असे आर्टिफिशियल फ्लावर्स म्हणजे प्रत्येक वेळेला घाण व्हायचं, कपडे चेंज करायचं आणि त्याच्यानंतर हे सगळी कामं करायचं असं चाललेलं आहे माझं काहीतरी. तरी मी हे वरती फ्लावर्स येऊन घातले. तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. त्याच्यानंतर मला जायचं होतं हे सगळं आवरून मार्केटला, कारण की हळदी-कुंकू देखील आहे घरी. त्याच दिवशी मी हळदी-कुंकूचा कार्यक्रम देखील करते. म्हणजे गणपती आणि संध्याकाळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम. तर ते पण तुम्हाला मी दाखवते मी कुठं जाते. बेळगावमध्ये पांगुळ गल्ली म्हणून आहे आणि तिथं तुम्हाला होलसेल मार्केट आहे पांगुळ गल्ली. तिथं तुम्हाला सगळं काही होलसेलमध्ये मिळून जातं. म्हणजे भांडी, कपडे, काहीही घराला लागणारं सामान सगळं सगळं काही तिथं होलसेल मार्केट आहे पांगुळ गल्ली म्हणून तिथं. तर मी आता माझ्यासाठी आता वाण वगैरे आणायचं होतं मला. तर तरी त्याच्यासाठीच मला हे सगळं आवरायचं आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं पटकन जाऊन यायचं म्हणून माझा दिवस असा चालला आहे ना, मी काय करायला लागले, सकाळ उठल्यापासून मला वाटतं मी रात्रीच जाऊन थोडंसं म्हणजे आराम मिळायला लागला आहे मला. मी आड पडायचं काम पण दुपारचं करायचं बंद केले. कारण की ह्याच्यातच लागले. म्हटलं सगळं हे आवरले, थोडा संध्याकाळ होत आला होता. म्हटलं संध्याकाळीच पटकन पांगुळ गल्लीला जायचं म्हणून मी निघणार होते. तोपर्यंत हे दारामध्ये ह्यांची कलबल 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 चालू झालेली होती. भूक लागली होती वाटतं त्यांना, म्हणून त्यांना थोडंसं खाऊ घातलं आणि निघाले बाजारपेठेमध्ये. पांगुळ गल्लीमध्ये आले तर सगळीकडं हे हळदी कुंकूचीच तयारीचं सामान दिसत होतं. सगळीकडं मी बघितलं काय काय मिळते का आणि म्हटलं बघूया सांगूया काहीही असेल तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना देखील दाखवूया. म्हणून मी इथं एका स्टॉलवरती आले. तिथं खूप छान असं वाण वगैरे होते. परत बोरनांचं खूप सामान होतं. हे करंट वगैरे ना डझनवरती खूप स्वस्तमध्ये होते. ₹10, ₹8, ₹12 असं त्यांनी सांगत होतं एक ह्याला. खूप छान छान असं होतं. म्हटलं मी हे सगळं बघितले आणि म्हटलं पुढं माझं काही सामान घ्यायचं आहे, कारण की मी स्टीलमध्येच सामान घेते. इतक्या वर्षापासून माझं स्टीलमध्येच मी वाण वगैरे देते. म्हणून एका शॉपमध्ये गेले तर त्यांनी त्यांच्या गोडाऊनमध्येच नेलं, तुम्हाला काय हवं ते बघा म्हणून. मग मला जे पाहिजे ते मी छान असं सिलेक्ट केले. ते नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय घेतलं. तुमचं हळदी कुंकू कधी आहे? माझं तर 22 तारखेला आहे. तर मी हळदी कुंकू 22 तारखेचं तर शूट दाखवणारच आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटते. बाय.